वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल भीम लवर्स. सर्वांना जय भीम. अधम्म म्हणजे काय? दैव चमत्कारावर विश्वास ठेवणे म्हणजे काय? आणि 33 करोड देवता आहेत का नाही? आपण त्याच्यावर काही देखील कोणची देखील घटना घडली की काय म्हणतो, देवानं असं केलं, देवानं तसं केलं, देव आहे का नाही, हे फक्त आपल्या तोंडात ते शब्द आहे. देव, कोणी देव पाहिलाय? नाही. चमत्कार झालाय, पण कसा झालाय? तुम्ही त्याची तपासणी कधी केली? नाही. का ते घडायचं होतं म्हणून घडलं, पण तुम्ही काय म्हणतात, नाही मी उपास केला, तापास केला म्हणून देव मला पावला. जर देवाला पावायचंच असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे 4 लेकरं गमवायची आवश्यकता नसती. गुलामीतून ह्या माणसांना वर काढायची गरज नसती. आम्ही गुलाम कधी झालोच नसतो. तर मी आज तुमच्यासाठी दैव चमत्कारावर विश्वास ठेवणे म्हणजे अधर्म याची तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. जर ही तुम्हाला माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मग मी सुरू करते आजचा हा नवीन व्हिडिओ. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटत नाही, मला असं वाटते. आणि कधी कारण व कार्य हे एकमेकाचे इतके जवळ असते की कार्याचे कारणच पत्ता लागणे अवघड नसते. परंतु कधी कार्य परिणाम हे कारणापासून इतके दूर असते की तिथे कारणाचा शोध लागत नाही. ढोबळ्या दृष्टीने पाहत असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी? अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असतं की घटना काहीतरी दैव कारणानं म्हणजे चमत्काराने घडली असावी. भगवान बुद्धाच्या पूर्वजन ही प्रश्नाचे विविध प्रकार उत्तर दिले आहे. मुकुट कंचन हा प्रत्येक घटनाला कारण असल्याचे मनात नसून तो म्हणत असो घटना स्वतंत्रपणे घडत असते. घटनेला कारण असलं पाहिजे, परंतु तो असा प्रचार करत असते की ती कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तू, जातीतील अंतर्गत नियम, पूर्वनियोजन, दैव अशा सारख्या गोष्टी शोधल्या पाहिजे. भगवान बुद्धांना असे सिद्धांतांना खंडणी केली. त्यांचे घटनेला कारण असते तेवढंच नव्हे तर प्रत्येक कारण ही मानवी अथवा प्राकृतिक कारणाचे परिणाम आहे. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेचे एकमात्र कारण असतील तर मग आमची स्थिती काय? काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणतेही घटनाचे कारण मानव यालाच त्याच्या विरुद्ध होतो. मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता. जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाचे अस्तित्वच प्रयोजन काय? तो जर दैव चमत्कारावर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? जर मनुष्याचे स्वातंत्र्य असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्रकृती कारण असली पाहिजे. कोणतीही घटनेचे दैव चमत्कार उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एक दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. दैव चमत्कार खंडणी करत भगवान बुद्धाचे 3 हेतू होते. त्याचा दुसरा हेतू माणसाला बुद्धिवान बनवणे. त्याचे दुसरे हेतू माणसाला स्वातंत्र्यपूर्वक सत्याचे शोध लावण्यासाठी सुद्धा कारण. त्यांचा तिसरा हेतू भौमिक समजुती. माणसाचे शोध करण्याची प्रवृत्ती मरतात त्यांचे उगमस्थान नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचे कमसुद्धात अथवा हेतू म्हणतात.
हा हेतुवाद बुद्ध धम्माचे मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवतात आणि बुद्ध धम्म बुद्धवादापेक्षा वेगळा नाही. याची कारणास्तव दैव चमत्काराची पूजा अधम्म मानली जाते. बुद्ध ही बुद्ध है, बुद्ध ही सब. माझा हेतू एवढाच होता, जर देव असता तर महामानवाला एवढा संघर्ष करायची गरजच नसती. जय भीम, जय संविधान.